नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। घरोघरी दिवाळी आहे, कलर्स मराठीची दिवाळीसाठी आपण सेलिब्रेट करायला इकडे जमलो आहोत आणि त्याच निमित्ताने रबार राघव माझ्यासोबत आहेत। कसं आहेत, मी एक ओळख करून द्यायला मला आवडेल की बार्बी आणि ओपनहायमर माझ्यासोबत दोघे आहेत। कसे आहात दोघे? आम्ही खूप मस्त आहोत, वी आर हॅपी। आपण पुन्हा भेटतोय आणि दिवाळीच्या निमित्ताने भेटतोय। आम्ही खरंच एक पॉझिटिव्ह आणि फेस्टिव्ह वाइब्स आहेत। आम्ही सुद्धा खूप खुश आणि मजा करतोय आम्ही। दिवाळी म्हणली की मजा ही आलीच, त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि करून एक अजून एक काय म्हणतात त्याला, खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते। शूटिंगमधून जरा वेळ काढून मजा वाटते, एक्साइटेड आहोत आम्ही खूपच की काय घडणार आहे पुढे, आता काय काय करणार आहोत आणि मजा येणार आहे खूप। मी तेच तुम्हाला विचारतोय की जसं आपल्या घरी जेव्हा दिवाळी येते तेव्हा घराची साफसफाई असू दे किंवा सगळ्या गोष्टी असतातच, पण जेव्हा मालिकेमध्ये आपल्या स्वतःच्या मालिकेमध्ये दिवाळी येते किती एक्साइटमेंट असते आणि किती धावपळ असते तेव्हा सगळ्याची। अरे खूपच धावपळ आहे। म्हणजे आता तुम्ही जर रमा राघवचे पुढचे ट्रॅक बघाल तर दिवाळीमध्ये खरंच खूप फटाके फुटणार आहेत पुरोहितांच्या घरात। सो ते बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येईल। घरची तर दिवाळी असतात साफसफाई वगैरे, पण पुरोहितांकडे जाऊन मी जी काही साफसफाई करणार आहे आता तुम्ही बघायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे ते बघायला। तू काय सांगशील, किती एक्साइटमेंट असते दिवाळी? आता आमच्या सिरियलमध्ये तुम्ही बघालच की कसे कुठल्या प्रकारचे फटाके रमा फोडणार आहे, कोणावर फटाके फोडणार आहे आणि कशी ती दिवाळीचे फराळ शिकायला येणार आहे पुरोहितांकडे। कारण आता अंकल गुरुजींनी नाही असं सांगितलंय, घराच्या आत यायचं नाही असं सांगितलेलं आहे, पण रमा तरीही कशी घराच्या आत शिरणार आणि फराळ बनवायला शिकणार, या सगळ्या गोष्टी खूप गमतीदार असणार, त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येणार। आमची आणि प्रेक्षकांची दिवाळी उत्तम जाईल याची मला पूर्ण खात्री आहे। जसं ऐश्वर्याने आता सांगितलं आहे की ऐश्वर्या आता हळूहळू फराळ शिकायला सुरुवात करणार आहे, म्हणजे पुरोहितांच्या घरी जाऊन। तुला विचारायला आवडेल की आईसोबत किंवा आईला मदत करताना असा एखादा कोणता पदार्थ फसलाय का ज्याच्यामुळे आईने सांगितलं की बाबा तू लांबच राहा, तू नकोच जाऊस, हे क्षेत्रामध्ये नकोस, असं कधी झालंय का? हो, हे दरवर्षी होतं। म्हणजे दरवर्षी मी काहीतरी शंकरपाळ्या म्हणा किंवा काहीतरी करायला मी तिला मदत करायला जाते आणि काहीतरी चुकतं माझं आणि मग तेलच उडवून घेणार, मग कधीतरी हे अजूनही आहे माझे मार्क, काहीतरी चुकीचंच टाकणार। आई म्हणते तू बस ना, तू शांतपणे बस, वाढीव काम करू नको। म्हणजे मी एक अर्ध्या तासात किंवा तासाभरात करणार असेल त्याला तू 2 तास लागतो, त्यापेक्षा जाऊन तू बस गपचूप, तू फक्त खायचं काम कर, तू करायचं काम करू नको। काय सांगशील, जसं सगळ्यांनाच माहिती आहे की तुमच्या दोघांची फक्त मालिकेपासूनची मैत्री नाही तर खूप आधीपासूनची आहे। ऐश्वर्या, आठवतंय का निखिलने दिवाळीचं गिफ्ट कोणतं दिलंय तुला? अजूनपर्यंत असं झालंय का? किंवा निखिल तुला आठवतंय का ऐश्वर्याने कोणतं मला गिफ्ट दिलंय दिवाळीचं वगैरे असं काय? दिवाळीचं असं नाही, शुभेच्छा देतो सकाळी उठल्यावर पुणे। तू पण तेच करतो, तू काय वेगळं नाही करत? मी ठाणे। तसं बघायला तर ठाण्याची दिवाळी खरंच खूप भारी असते। राम गणेश गडकरीवर, आपला राम मारुती रोडवर। काय सांगशील, किती मिस करतोस पुण्याच्या दिवाळीला? ऑफकोर्स पुण्याची दिवाळी, सारसबागेची पाडवा पहाट वगैरे ऑफकोर्स मी मिस करतो आणि दरवर्षी मित्रांसोबत तिथे जाऊन तिथली पाडवा पहाट अटेंड करणं हा एक मोठा सोहळा असतो आणि तो मिसच नाही होऊ शकत। पण आता अनफॉर्च्युनेटली कदाचित मिस करावं लागतंय का नाही लागतंय अजून माहिती नाही, बट आय होप की आय मेक इट। नक्की जाईल। आणि माझंही तसंच आहे की मी आधी ना कधी फार असं पाडवा पाठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आय वॉज व्हेरी इंट्रोवर्ट, पण हळूहळू माझं जसे काय म्हणतात, मी एक नाटकाचं शिबिर जॉईन केलं, त्यानंतर मी एक एक्स्ट्रोवर्ट झाले आणि मग माझे खूप फ्रेंड्स वाढले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी चल दिवाळी पाठला येतेस का? म्हणलं हां। तेव्हापासून एक 8वी 9वीपासून मी सुरुवात केली दिवाळी पाठ वगैरे, तर त्याआधी मी कधीच असे फार गेले नाही, कारण मी खूप इंट्रोवर्ट होते। पण त्याच्यानंतर एक सवय लागली आणि दरवर्षी दिवाळी पाठला मी, माझे मित्र, आम्ही ठाण्याच्या दिवाळी पाठला आवर्जून जातो आणि छान तयार वगैरे सकाळी एकदम असं 5-5:30ला उठून आम्ही जायचं। त्यामुळे हे खूप मिस करते मी। माहीत नाही आता जसं हा म्हणाला यावर्षी करायला मिळतंय, जायला मिळतंय की नाही, आय डोंट नो, पण मी मिस करेन जर नाही गेलं तर। नाही, यावर्षी सुद्धा जायला मिळेल, कारण का आपले प्रोडक्शन हाऊसवाले सुद्धा तेवढेच लाडागोडाचे आहेत की चला आता क्या करू सुट्या असं। पण मला खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून। तोपर्यंत जाता तुमच्या दोघांनाही माझ्या टीमकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्याकडून सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा।